मंडळी, सध्या सुरू असलेल्या इराण इस्रायल युद्धाचे पडसाद आता जगभर उमटताना दिसत आहेत. या युद्धाचा भारतावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्यामागे ठोस कारणही आहे. कारण भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा खरेदीदार आणि ग्राहक देश आहे. नुकताच अमेरिकेसोबत व्यापार करार झाल्यानंतर भारतानं तेल खरेदीच्या धोरणात थोडा बदल केला. त्यामुळे काही दिवसांपासून भारतीय बंदरांवर रशियन तेलाऐवजी ओपेक देशाचं, विशेषतः सौदी अरेबियाचं तेल घेऊन येणारे टँकर जास्त दिसू लागले होते. पण आता या इराणच्या युद्धामुळे जगाचं लक्ष पुन्हा एकदा होर्मुझ स्ट्रीटकडे गेलं आहे. हा खूप अरुंद पण खूप महत्वाचा समुद्री मार्ग आहे, कारण भारतात येणारं जवळपास निम्म तेल या मार्गातूनच येतं. दरम्यान इराणने असा इशारा दिलाय की होर्मुझ स्ट्रीटमधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे जर हा मार्ग बंद झाला तर जगभरात तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते. म्हणजेच पुढे मोठं तेल संकट निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणूनच आता प्रश्न असा पडतो की सध्या भारताकडे किती दिवसांचा तेल साठा आहे? जर हे युद्ध लांब चाललं तर भारताकडे काही बॅकअप प्लॅन आहे का? आणि या सगळ्या घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य माणसावर नेमका काय परिणाम होऊ शकतो, याच सगळ्या प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, भारत हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा तेल वापरणारा देश आहे. आपल्या देशाला लागणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास 88% तेल परदेशातून आयात करावं लागतं. कमोडिटी मार्केट अनालिटिक्स फर्म केपलरच्या माहितीनुसार जानेवारी-फेब्रुवारी 2026 या काळात भारतात येणाऱ्या कच्च्या तेलापैकी जवळपास 50% तेल होर्मुझ स्ट्रीटमधून येत होतं. हे तेल मुख्यतः इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE आणि कुवेत या देशांकडून खरेदी केलं जात होतं. दररोज साधारण 2.5 ते 2.7 दशलक्ष बॅरल तेल या होर्मुझ स्ट्रीटमधून भारतात पोहोचतं. पण सध्या सुरू असलेल्या इराणच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती बदलताना दिसते. इराणने आपल्या विरोधकांवर दबाव आणण्यासाठी होर्मुझ स्ट्रीट बंद करण्याचे संकेत दिले आहेत. इतकंच नाही तर या मार्गातून जाणाऱ्या कोणत्याही जहाजावर हल्ला केला जाऊ शकतो, असा इशाराही इराणकडून देण्यात आलाय. त्यामुळे हा सागरी मार्ग जवळपास बंद झालाय. परिणामी भारताला मध्य पूर्वेतल्या ओपेक देशांकडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा देखील थांबलाय. याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि पेट्रोल डिझेलच्या किमतींवर देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण म्हणजे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या सुमारे 10 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. म्हणजे भारताकडे 40 ते 50 दिवस पुरेल एवढं तेल उपलब्ध आहे. भारताने अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी आधीच स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह तयार करून ठेवले आहेत. हे साठे मंगळूर, पादूर आणि विशाखापट्टणम इथे ठेवलेले आहेत. युद्ध, पुरवठा खंडित होणं किंवा आंतरराष्ट्रीय संकट अशा वेळी हा साठा वापरण्यासाठीच तयार ठेवला जातो. याशिवाय सध्या होर्मुझ सामुद्रधुनी पार केलेली काही तेल वाहू जहाजे आधीच भारताच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे त्या जहाजांमधील तेल देखील भारतात पोहोचणार आहे. तसेच भारत फक्त कच्चं तेल आयात करत नाही, तर त्याचं शुद्धीकरण करून काही प्रमाणात निर्यातही करतो. उदाहरणच द्यायचं झालं तर 2024-25 मध्ये भारताने शुद्ध केलेल्या तेलापैकी जवळपास 10% हिस्सा इतर देशांना निर्यात केला होता. पण जर हे युद्ध जास्त काळ चाललं आणि तेलाचा पुरवठा खंडित झाला तर परिस्थिती बदलू शकते. काही अभ्यासकांच्या मते अशा वेळी भारत सरकार रिफायनरी कंपन्यांना तेलाची निर्यात करण्यावर तात्पुरती मर्यादा आणू शकतं. म्हणजेच अशा परिस्थितीत सर्वप्रथम भारतातील स्थानिक गरजा पूर्ण करण्यावरच सरकारचा भर असेल आणि त्यानंतर इतर देशांना तेलाची निर्यात केली जाईल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं ठीक आहे, पण जर मध्य पूर्वेतून तेलाचा पुरवठाच कमी झाला तर भारताकडे दुसरे पर्याय नाहीत का? तर त्याचं उत्तर आहे होय, भारताकडे अनेक पर्याय आहेत. म्हणजे जर मध्य पूर्वेत तेलाचा पुरवठा थांबला तर भारत इतर देशांकडूनही आपली तेलाची गरज पूर्ण करू शकतो. कारण भारतासाठी पश्चिम आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका हे मोठे पर्याय ठरू शकतात. पश्चिम आफ्रिकेत नायजेरिया, अंगोला आणि घाना या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलाचं उत्पादन होतं. या भागातून दररोज सुमारे 45 लाख बॅरल तेल निर्यात केलं जातं. त्याचप्रमाणे लॅटिन अमेरिकेतील देशही दररोज जवळपास 80 लाख बॅरल तेल जगभर निर्यात करतात. भारत आधीपासूनच या देशांकडून काही प्रमाणात तेल खरेदी करतो. त्यामुळे होर्मुझ स्ट्रीटद्वारे अडचण आली तरी भारत या देशांकडून अधिक तेल खरेदी करू शकतो. याशिवाय भारताचा जवळचा मित्र देश रशिया देखील भारताला तेल पुरवू शकतो. काही काळापूर्वी अमेरिका भारत व्यापार चर्चेदरम्यान रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याबाबत चर्चा झाली होती. पण जर गरज पडली तर भारत पुन्हा रशियाकडून तेल खरेदी वाढवू शकतो. याशिवाय भारताकडे व्यापार मार्ग बदलण्याचा देखील पर्याय आहे.
उदाहरणार्थ सौदी अरेबियातून येणारी जहाजं पूर्व पश्चिम समुद्री मार्गाने लाल समुद्रात जाऊ शकतात आणि तिथून अरबी समुद्र आणि नंतर हिंदी महासागर मार्गे भारतात पोहोचू शकतात. तसेच UAE मधील हबशान फुजेराह पाईपलाईन वापरूनही तेल लाल समुद्रापर्यंत आणता येऊ शकतं, ज्यामुळे होर्मुझ स्ट्रेटवरील अवलंबित्व थोडं कमी होऊ शकतं. दरम्यान परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं 24 तासांचा कंट्रोल रूम देखील सुरू केला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही सांगितलंय की सध्या भारताकडे पुरेसा तेलसाठा उपलब्ध आहे आणि सरकार या सबंध परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. एकूणच काय तर इराण इस्रायल युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढलाय आणि त्याचा परिणाम तेल बाजारावर होण्याची शक्यता आहे. सोबतच होर्मुझ स्ट्रीट सारखा महत्वाचा मार्ग देखील बंद करण्यात आलाय. त्याचे पडसाद भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवरही उमटू शकतात, त्यात काही शंका नाही. पण या संकटाचा सामना करण्याची भारताची मात्र पूर्ण तयारी आहे, कारण भारताकडे सध्या तरी तेलाचा साठा, पर्यायी पुरवठादार देश आणि बदलता येणारे व्यापारी मार्ग असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तातडीनं मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जाते. तरीही जर हे युद्ध दीर्घकाळ चाललं तर जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या दरांपासून ते महागाईपर्यंत अनेक गोष्टींवर होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस या सबंध परिस्थितीकडे भारतासह सबंध जगाचं लक्ष लागलेलं आहे. आता या युद्धाची पुढची दिशा काय असेल, होर्मुझ स्ट्रीटचा प्रश्न कसा सुटेल आणि जागतिक तेल बाजारावर त्याचा नेमका काय परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं आणि कोणता पर्याय भारतानं निवडलं पाहिजे, तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.